साकोली विधानसभा सीट महाराष्ट्र की एक महत्वपूर्ण सीट है। 2019 के विधानसभा चुनाव इस क्षेत्र के काफी दिलचस्प चुनाव रहे थे। 2019 में साकोली विधानसभा सीट से कांग्रेस के नाना पटोले ने बाजी अपने नाम की थी, लेकिन इस बार राजनीतिक स्थिति पूरी तरीके से बदल गई है। साकोली विधानसभा क्षेत्र में इस बार के सभी समीकरणों को देखते हुए सवाल ये उठता है कि क्या नाना पटोले से साकोली विधानसभा सीट छीनना अन्य उम्मीदवारों के लिए इतना आसान है। साकोली विधानसभा चुनाव के नतीजे को देखते हुए इस मतदार संघ के मतदाता अन्य दलों के उम्मीदवार को नया मौका देने में काफी माहिर है। कभी 2 बार कांग्रेस तो कभी 2 बार बीजेपी, इस तरह का यहाँ का समीकरण रहा है। साकोली विधानसभा क्षेत्र में पटोले की मजबूत पकड़ के बावजूद इस बार बाहरी उम्मीदवार को महायुति ने मैदान में उतारा है। वहीं भाजपा के सोमादत्त करंजेकर टिकट पाने में बिछड़ गए। उन्होंने पार्टी से टिकट की मांग भी की थी, लेकिन पार्टी ने महायुति से अधिकृत उम्मीदवार के तौर पर राष्ट्रवादी से आयात किए अविनाश ब्रह्मानकर को टिकट दिया। ऐसे में सोमदाता करंजकर ने पार्टी से बगावत कर स्वतंत्र चुनाव लड़ने का फैसला लिया। उन्होंने अन्य दलों से आए उम्मीदवारों का विरोध करते हुए खुद को अभी भी बीजेपी के साथ रखा है। मीडिया के सामने उन्होंने कहा कि वह अभी भी बीजेपी के निष्ठावान कार्यकर्ता है और सिर्फ उनका चिन्ह बदला है। 100% विकास का आश्वासन देते हुए करंजेकर ने जनता से भारी संख्या में वोट देने का आह्वान किया है। नाही, जनतेचा उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरलोय आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे पण भारतीय जनता पक्ष लढत नाहीये। तुमसरमध्ये राष्ट्रवादी, भंडाऱ्यामध्ये तिथे शिवसेना आणि आपल्या साकोलीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ज्यांनी अजून पण राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही आहे त्यांना इथे रातोरात तिकीट देण्यात आली आणि म्हणून कार्यकर्ते कुठेतरी म्हणजे दरवेळेस असं होत राहील। मागच्या वेळेस पण नागपूरवरून उमेदवार इथे आयात करण्यात आला, यावेळेस दुसऱ्या पक्षातून आयात करण्यात आला। मग इथे पक्ष संघटना संपवण्याचंच काम जे षडयंत्र सुरू आहे त्याच्या प्रतिक्रिया म्हणून लोक उभे राहिले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला। नाही, नाना पटोले साहेब असं म्हणाले की भंडारा जिल्ह्यात भाजप संपव, ते तर दुसरं झालं। आधी असंच काही झालं की आमच्या पक्षातर्फेच ते संपवण्याचं काम झालं। जसं मी सुरुवातीला म्हटलं की लढतच नाही आहे, मग राजकीय पक्ष निवडणूक लढत नसेल तर कार्यकर्ते काय करतील, पण तसं आम्ही होऊ देणार नाही। भारतीय जनता पक्ष हा एका विचारधारेचा पक्ष आहे। 2009 पासून आम्ही ही विचारधारा घेऊन वेगवेगळे दायित्व देऊन जिल्हा ते राष्ट्रीय स्तराचे दायित्व घेऊन या विचारधारेसाठी काम केलंय। त्यामुळे विचारधारा काही संपणार नाही आहे। ही देशाच्या हिताच्या कल्याणासाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करायला आम्ही निघालोय आणि ते कढई या चिन्हावरती फक्त चिन्ह बदललंय। जसं एकीकडे विद्यमान उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह बदलून कमळ झालंय, परंतु आपलं चिन्ह बदलून कढई झालंय असली भारतीय जनता पक्षाचं। आणि मागच्या वेळेसही तुम्ही बघाल की गोंदियामध्ये असंच झालं। 27 वर्ष आमदार राहिलेले गोपालदासजी अग्रवाल यांना तिथे कमळाचं चिन्ह देण्यात आलं, पण जनतेने उठाव केला आणि कधी ज्या विधानसभेत भाजपाचा झेंडा फडकला नव्हता तिथे विनोद भाऊ हे 1,03,000 मतं घेऊन आणि गोपालदासजी फक्त 75,000 त्यांनी मतं घेतले। आणि नंतर काय झालं, गोपालदासजी काँग्रेसमध्ये परत गेले, विनोद भाऊ भाजपात परत आले। तर हे जेव्हा अन्याय होतो तेव्हा लोक पेटून उठतात आणि इथे नाना भाऊंचीच आता कुठेतरी खूप इथे काय म्हणतात लोकांनी त्यांना नकारलाय अशी परिस्थिती झाली आहे। तुम्हाला 2-3 दिवसात दिसून येईल। हे 100% विकास होणार आहे आणि इथे शेतीपूरक व्यवसाय करून शेतकरी तो माल निर्यात करेल याचं मी तुम्हाला आश्वासन देतो। दरवर्षी मी इथे रोजगार मेळावे घेऊन 800 ते 1000 विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये रोजगार देण्याचं काम असतं। ते वर्षातून 3दा-4दा रोजगार मेळावे होतात, परंतु आता स्थायी स्वरूपाचे तिन्ही तालुक्यात एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतील हे मी आज तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून इथे सांगतोय आणि हे तर रेकॉर्ड राहीलच, तर हे नक्की होणार याचं तुम्हाला आश्वासन देतो। इथे लाखांदूर तालुक्यात शिक्षणाची परिस्थिती फार बिकट आहे, ती 100% इम्प्रूव्ह होणार याचं मी आश्वासन देतो। स्टार्टअप्सचं कल्चर आपल्या इथे नाहीच्या बरोबरच आहे। इथे स्टार्टअप कल्चर वाढून मोठे आपले युवक रोजगार धंदे करतील याचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि हे पूर्ण होताना मला जनतेच्या आशीर्वादाने दिसत आहे।
हो, आम्ही आता गावोगावी जात आहे तेव्हा लोकांचं इतकं प्रेम आत्मीयता बघून मन भरून येतं आणि त्यांना माहिती आहे की जे नानाभाऊंनी इथे 25 वर्ष क्षेत्र भकास करण्याचं काम केलं, पिढीच्या पिढी अंधकारात ढकलण्याचं काम केलं, ते राजकारण कुठे संपवायचं असेल आणि विकसनशील इथे राजकारण, युवकांच्या भल्याचं राजकारण, त्यांनी मोठे स्वप्न पाहावे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतात ते उपलब्ध करून देण्यासाठी कोणी उमेदवार असेल तर आमच्या रूपाने ते बघत आहेत. बाळाभाऊ काशीवार त्यांनी ते 2014 ते 19 कामाचा सपाटा लावला आणि त्याचीच परिणिती तुम्ही आता ज्या गावात आहे त्या गावात पण असलेला सिमेंटचा रोड आणि इथे 2 सभागृह त्यांच्या काळातलेच आहे. या संपूर्ण क्षेत्रात त्यांच्या काळातलीच ही प्रगती आहे. तो विकासाचा थांबलेला रथ परत सुरू करायचा असेल तर आमच्या कढई चिन्हालाच जनता मतदान करणार आहे आणि म्हणून म्हणजे कुठेतरी भाजपाला चे तिथे सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार कमळावरती उभे आहेत तिथे मतदान करून नानाभाऊंनाच मग निवडून येण्याचे चान्सेस वाढतील. त्यामुळे तिथे कोणी मतदान न करता पूर्णपणे हे आता कढईला मतदान करून नानाभाऊला पाडणार आहेत. तुम्हाला एक सांगू का, आता जनता शुद्ध झाली आहे. जनता पहिलेसारखी राहिली नाहीये. जनता आता विचारी झालेली आहे, विचारांवर काम करते आहे आणि त्यांना सगळ्यात मोठी काळजी आहे आपल्या समोरच्या पिढीच्या भविष्याची. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी गेली 25 वर्ष झाली संवैधानिक पदावर असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत, पण अजूनपर्यंत नजरेत भरेल, लक्षात राहील असं एक काम देखील त्यांच्या नावाने नाही आहे. एकीकडे हा एक विषय आहे, दुसरीकडे हा विषय आहे की दुसरा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये दुसरा वेळेवर आयात केलेला उमेदवार आहे. वेळेवर म्हणजे रात्रीभरातून, म्हणजे एका अर्थाने 2 तासामध्ये 100 रुपयाची पावती फाडली आणि 2 तास म्हणजे एका अर्थाने ती भारतीय जनता पार्टी विकल्यासारखीच झाली आणि ते त्या प्रफुल्ल शेठच्या दारात विकली त्यांनी गोंदियाच्या. तर त्याच्यामुळे ही लढाई जी आहे आमची विचारांची लढाई आहे आणि विचाराचा दृष्टिकोन ठेवून आणि अक्षरशः म्हणजे आम्ही तिसरं जे दिलेलं ऑप्शन ते लोकांना आवडलेलं आहे. कारण की एकीकडे 25 वर्षाचा इतिहास आहे, एकीकडे जे आहेत आयात केलेले आहेत, आज आयात केलेले आहेत, 23 तारखेनंतर परत निर्यात होतील काही गॅरंटी नाही. म्हणून तिसरं ऑप्शन ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे, त्या विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही बघतोय आणि ज्या पद्धतीने 2014ला मला मतदान रूपी या भागातून आशीर्वाद मिळाले आणि मतदान रूपी आशीर्वाद मिळाला त्या भागाचा जो विकास केला, विकासाची कामी माझं तर स्पष्ट मत आहे की विकास कामं करत असताना गावातले रस्ते गुळगुळीत होणं हा विकासाचा विषय नाही, विकासाचा भाग आहे पण संपूर्ण विकास नाही आहे. रस्त्याच्या बाजूला जर मोडकं तोडकं घर असेल आणि त्या घरामध्ये 2 टाइमचं खायचं नसेल तर तो विकास पूर्णत्वाला होऊ शकत नाही. आणि म्हणून माझं मत आहे की लोकांचा आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, स्वास्थ्य दृष्ट्या हा सगळी ठिकाणी सक्षम झाली, व्यवस्था उभी झाली पाहिजे आणि हा आमचा दृष्टिकोन आम्ही निघालोय. लोकांना आमचे विचार पटतात आहे आणि त्यामुळे लोक या पद्धतीने विचार करून अपक्षाच्या पाठीमागे उभे आहेत. मी या माध्यमातून एक आव्हान करतोय की तुम्ही समोरच्या काळामध्ये युवकांच्या भविष्याकरता, माझ्या बहिणींच्या भविष्याकरता, ज्यांचे स्वप्न आहेत आणि त्याच्या भविष्याकरता आणि या भागाच्या सर्वांगीण विकासाकरता कढई चिन्हासमोरील बटन दाबा आणि सोमदत्तला प्रचंड बहुमत